MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। पाठीमागच्या उन्हाळ्यावर ते पाणी खाली गेल्यामुळं व्यवस्थित पूर्व भागाला पाणी मिळालेलं नाही। त्याच्यामुळं आता उजनी बऱ्यापैकी प्लसमध्ये आलेले आहे आणि त्याच्यामुळं पूर्व भागाला जे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं त्याची तुम्हाला सांगतो पिकाला अतिशय धोका झाला खालच्या पिकांना। तर आता पूर्व भागातल्या लोकांचं म्हणणं आहे की बाबा आमचे त्या पाणी ओव्हरफुलच्या पाण्यामध्ये जे काही खालचे ओढे नाले त्याचबरोबर जी काही तळी आहेत ती भरून द्यावीत आणि त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये खालच्या भागामध्ये विहिरींना पर्क्युलेशन होईल। त्या निमित्ताने भविष्य काळामध्ये विहिरीला पाणी राहील। त्याच्यामुळं हे आवर्तन सोडणं आपल्याला गरजेचं आहे। म्हणून आम्ही सर्वजण या गोष्टीचा विचार करून पाणी सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता आपल्याला करावा लागणार। आबा वडशिवना तळ्यात पाणी जाईल का? त्या पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा माझ्या काळामध्ये वडशिवण्याच्या तळ्यामध्ये पाणी आम्ही सोडलेलं होतं आणि ह्याही वेळेस पाणी आम्ही तिथं सोडणार आहे। आबा आमसभेमध्ये आपण एक ठराव पास केला होता हे सध्याचे जे या ठिकाणी दहेगाव उपसा सिंचन योजनेला जे पाणी पातळीचा जो विषय आहे तो 490चा आहे। 5 मीटरने काय खाली करण्यासंदर्भात तो घेतला होता। त्या संदर्भात आता अधिवेशन सुरू होतं, त्या संदर्भात आपण काय प्रश्न उपस्थित करणार? 30 तारखेपासून पावसाळी अधिवेशन चालू होतं आहे आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी आमचे प्रश्न जे आहेत ते पाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही उपस्थित करणार आहोत। मग लक्षवेधी असेल प्रश्न असतील ते पाण्याच्या अनुषंगानेच आम्ही उपस्थित करणार आहोत, जेणेकरून करमाळा तालुक्यातल्या पूर्व भागातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पाणी गेलं पाहिजे, त्यांच्या शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे आणि त्यांचा पूर्व भाग हे सुपीक झाला पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आम्ही सगळे सहकारी मिळून त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आबा आता जर या योजनेचं जर आपण पाहिलं तर सीनामाडा योजना असेल किंवा दहेगाव उपसा सिंचन योजना असेल ह्या म्हणजे सारख्याच म्हणजे त्याच कालावधीमध्ये सुरू झालेल्या आहेत, परंतु सीनामाडा योजनेचे जे खोलीचा जो विषय आहे तो 490पेक्षा सुद्धा खाली आहे, परंतु दहेगाव उपसा सिंचन योजनेची जी खोलीचा विषय असेल तो 490 आहे आणि इतर सुद्धा उपसा सिंचन योजना बघितल्या तर 490च्या खाली आहेत। मग इथंच कुठं अन्याय झाल्यासारखं वाटतोय का? पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस हे त्या वेळेच्या प्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं नसल्यामुळं हे प्रश्न निर्माण झालेले आहेत। ते भविष्य काळामध्ये आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत। 485च्या ह्याच्यापर्यंत खोलीपर्यंत आम्हाला हे कॅनलचं खोलीकरण करावं लागणार आहे। म्हणजे भविष्य काळामध्ये नक्कीच दुष्काळाचा जो उन्हाळ्यामध्ये दुष्काळाची सावट आहे ते दूर होण्याचा कुठं फायदा होईल? ते कसल्या परिस्थितीत आम्हाला दूर करावं लागणार आहे, तरच म्हणजे पूर्व भागाला त्याचा चांगला बेनिफिट मिळेल, अन्यथा 8 माईच त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी परिस्थिती निर्माण होईल। किती गावांना फायदा होईल? किती गावांना फायदा होईल? पूर्व भागातल्या तुम्हाला जवळजवळ 24-25 गावांना त्या ठिकाणी फायदा होईल। वाह काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।